श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमाध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वद्वातीतं गगनसदृशं तद्वसद्लक्षम् एकनित्यं विमलचलं सर्वदा शिक्षभूतं भावतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्ध जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशा शेषशयना, अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमारमणना विशेष व्यासा, मेघवर्ण आकार शांत, मस्तक किरीट विराजित, तुझी स्वयंभू आदित्य तेजवर्णले जाय, विशाळ बाळ अकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपक्ती कुंदळ कण्या समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेजहरी, हेममय भूषणो साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वशलांछनांचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, जेते विधात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्त पंकजा समान, भक्ता द्यावाया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदापद्य शंख चक्राचार, हस्ती अविदे, कासे कशिला पितांबर, विद्यालू ते सम, तेज अपार, कर्दळी स्तंभापर, सुंदर उभाय दंग दिसती, जेते भक्तजन सुखावती, ज्यांच्या दर्शने पतित तरती, जाते अवरात्र जाती, नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित, संध्या राग सामान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्याचे 14 जाते वर्णिती थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनिवर, मुनीश्वर, व्यास वाल्मिक आदी कविवर, क्रमू शंकले महामहिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता, किरंतरंबी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार, गज व वदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, ऋषी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निर्सोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा, सकळ कार्यंबी जाना, करीती ज्यांच्या नामस्मरणा, ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ, रचना करीती कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो, जीवा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होता तोसा, सकळ काव्य व्यर्थ येत वाता, ब्रह्मसूता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्यदिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्यकान छेदक, जो सबुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची कृपे करून सच्चिच्छा लाभे दिव्य ज्ञान, तेने जगी मानव मान, येतेसे की निश्चय, तेवी असता माता पीर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी तांचिया नमस्कार वारंवार साष्टांग, मी मती मंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पूर्विनार दयाळू, सद्गुरु राज आपणाची, 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदांते शोषिले, कौतुक करुणी वाढविले, रक्षिले अजवरी, जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी त्यांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अतिकुमर, दत्तात्रय नामी येला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळ शोभते, कर्णी कुंडल तेज अमित विदुले समान, कामधेनु असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणीसही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो, कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक भाऊ, पा कैसे देव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, स्थितील झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेद वचने, दिवसेंदिवस ओम हवने कमी होऊ लागली, सुटका धर्माचा राजाश्रय,
अधर्म पर्वत का नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड झाले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सरकला. ऐहिक भोगे इच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुग अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपती कर्तव्ये. लोक बहुभ्रष्ट झाले, सर्व धर्माते विसरले. नास्तिक कमवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध मग घेतले अवतार. प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले, नाना विविध भक्त मनोरथ पुरविले. त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे विजिले. तुमचे चरित्र महासागर पावेने कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे झालो की अपाट गगना समान. अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू पिपिली म्हणे गिरीसा. उच्चलू का घालीन काकेसी, किंवा खद्योत सूर्यासी. लोपविन मने स्वदेशे, तैसे असे माझे आळ. बाळ जाणून लढविळ, पूर्विता तू दयाळ. दीनबंधू येती वर्या, करता आणि करविता. तुझी एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता. मी पणा नसेची ऐसे अकुनिया स्तुती. संतोषिले स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती. वरद हस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात. सफल होतील मनोरथ, पाहून आर्यजन समस्त. संतोषिले निश्चय ऐसे ऐकुनी अभयवाणी. संतोष झाला माझी या मनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रतिपावो. आता नमू साधू वृंद, ज्यांशी नाही भेदाभेद. जे स्वत्व सुखी आनंदमय स्तुती राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुट कुमावंतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाचरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांचा ग्रंथरचना पाहुन ज्ञातही डोलविती मान. त्यांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी दयानमित वरप्रसद कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थन रावणी ग्रंथरचना करवावी. आता करून म्हणजे का श्रोते विचलक्षण महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोत सम्राट थोरमती मंद मी त्यांच्यासमोर. आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण. आदर करता तयाची. संस्कृताचा नसे गंध, मराठी न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवी शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धारावाजी श्रवणी. असे माझे स्मृतवाणी, ती एकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तिथे घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध. लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा. त्या महाधोतुनी पाही, अमोल मुक्त फळे घेतली काही. द्यावयामान सुज्ञांनी अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुपियेला. कवी होऊन या माळी घाली, श्रोत्यांच्या गळी उभा टाकोनी. बद्धाजवळी करी प्रार्थना सप्रेम. अहो पुष्पांचा सुवास तृप्त करी आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेच पूर्ण अभागी. आता असोत हे बाल पुढे कथा बहु अमोल. वधविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त कर. दुष्टा केवळ सूर्यपत्र, भक्ता माते समान. येती राजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुसूदव साचार, रुजी तेथे घाली तसे. स्वामी चरित्र रामत, नाना प्रकृत कथा समत. आदरे भक्ते परिषद, प्रथम अध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नम. कामना धोरणे जे भजती होय, त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तप्रांती, कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले. अगणित पापी तारले, कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्र ती कथा पुढे लोक उद्धारकारणे भाग पडले. प्रकट होणे, धोंडिलेली भूत पटणे. त्याची स्वामी येतीवरे. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्त केली देखा. परी तिजविषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची न केवळ अनादिसिद्ध. खुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले. अक्कलकोट माझी राजपा मोदी यांचे घरी बैसली. समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलाकत्याचा, हेतू धोरणे दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की. त्याच जवे एक पारसी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी.
मांडा म्हणती एके हारी, दोघांशी बैसून दोहावरी, तिसरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे तेज, उभयंताशी वाटले चोज, साहेबांचे प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी, स्वामींनी हास्यमुख करुनी, उत्तर दिले तया लागून, आम्ही कर्दळी वनातुनी. पत्रांबी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा ताटक पावन, नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तिथे समग्र, ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो, गोदा ताटक प्रती जिची महाप्रख्याती पुराणावरती वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ, मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले, ते पैसा पासून या नगरात आनंदी अहो नांदत. ऐसे आमचे सकल वर्त, असे मुळापासून ऐकून या ऐशी वाणी. उभयंता संतोषल्या मनी, मी स्वामी आज्ञा घेऊन गेलो उठून उभयंता. द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुदान येती गावात, जरी आली या क्वचित गलीचे जागी बैसती. कोणी काही अनुनी देती, त्याची महाराज बक्षिती. त्याने रावणी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा दयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणी आज्ञेने नती परमब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर वर्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून या अंतर पुन्हा स्वामींची मानती ईश्वर समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शन येता दिगंबर लीला विग्रही अतिवर्य, कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रावणद्वार प्रसन्न करो श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. अखंड भाऊभयांचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र रामनाथ नाना प्रकृत कथा संमत, अनंत भक्ते परिशोत. द्वितीय अध्याय गौडहा इति स्वामी चरित्र रामनाथ द्वितीय अध्याय. शिरसस्तु शुभम भवतु. द्वितीय अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय तिसरा. तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्ये. गताध्याय. कथा सुंदर स्वामींनी निवेदिली स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेळे सोडिले. मोहळा माझी वास्तविकरित अप्पाटोळ झाले भक्त, ते तिचे साकारले व्रत अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र कथा ग्रंथ पत्रे उजासीम. सवे घेऊन या स्वामींशी टोळ जाते अक्कलकोटाशी, अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा केले सेवका, जो वरी आम्ही येऊ का, तो वरी स्वामींशी सोडू नका. येथेच मुक्काम करावा, टोळ गेली या पत्तोनी. स्वामी चालिले उठून बहुत वर्जिले, सेवकांनी परीनच बाणिले त्या. तेथून निघाले अक्कलकोट प्रती, आले ग्रामोदय दारी, वैसले येतारीच सोच्छेने. तेथे कवित होता तो कारी, त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्य वास्तव निश्चिती, आले चोळपाच्या घरापाती. स्वामींशी जननी ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर, चोळपाचे भागी उदले. ती राजगाशी आले, जैसा काम देऊन आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. स्वामी राज भेटी परमभाग्य तयांचे, धन्य धन्य तयांचे सदनाचे. स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरोवराचे दुर्लक्ष चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग सदिती, तळी तापडी मार्गी श्रीमती. निराहार किती राहती, मन धरती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विकुलिती गगन. एक गिरवेरी बैसून तपश्चर्या करीती, एक पंचगिरी साधन करती. एक पावना ते विक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करती कीर्तन, एक मारिती पूजन, एक करती होम हवन. एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती. एक भजना नामी नाचती, एक ब्रह्मांड भोजन करती. एक बाधिती देवालय परी जाय चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून. केवल अशी नाना साधन, भावविन सर्व व्यर्थ. योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्थव पाही. स्वामी आले सदनाते, तयांचे देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाची जित्ती. आनंद झाला बहुसाळ. तयापासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य अधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी, परमज्ञानी असती. जे अक्कलकोटाशी प्रख्यात, तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती. स्वामी चरणी उदले
तयापासून जगात तया नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले चोळप्पा ग्रहपती आले कोणी येते लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुलकी व्हावी प्रख्यात ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामीराज येती बहुधा न जाती फिरवया लोका माझी पसरली माता नरपासी कळला वृत्तांत की आपुलकी या नगरात की येथे विख्यात पातले राधी चोळप्पाच्या घरी दर्शना जाती नरहरी असती केवळ अवतारी लीला ज्यांचे विचित्र वार्ता ऐशी ऐकून राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही अजवरी झाले नाही आता जाऊनी लावली भेटू तया येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखा कुणी वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुगली रयाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाशुरूंनी भरले नयन कंठ झाला सुधारित दुर्ड घातली मिठी चरणी धरण धुतले नेत्राश्रुनी मग तया हस्तकी थरुणी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी उभय भक्ती पोळणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडोपचारे पूजली स्वामी वृत्ती नपुराये निरकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सद्गुण ज्यांच्या पादुका श्री धरोण विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजपरणस्तु शिरस्तु शुभम भवतु इति स्वामी चरित सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोडहा तृतीय अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा कथासार चतुराध्याय श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडोपचारी पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होमवन सांडोनिया अवकाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती आता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाच्या अंती अकलकोटी आले येती नरपराया दर्शने येती स्वच्छने राहती तया पुरी चोळप्पा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्यांचे श्रुपूर्व नित्यसेवा घडे तंदे जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेवेशी न धरती मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहता परीक्षा येती नाना प्रकारात त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता ती केवळ पतिवर्ता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्रलीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती दिवसोदिवशी झाली ख्याती होत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कोणी प्रतिकारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात पसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्प ध्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण भक्त सातव अतिवर्ण मानव रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छी येते राजपूर्वीची दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील दयांची शास्त्री केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एक समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले कलकोटाची हसोनी म्हणती जनांची ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे यांचे अंगी कोणते वसतसे काय तुम्हा वेळ लागले वंदिता रोग्यांची पावले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे त्यांनी निंदिले समर्थांचे अंतरी जाणले जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवल एक पावय आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बसले तेथून उठून या चालले एका भक्तियाच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनोच्चू जन असंख्यात पातळे तेथे क्षणार्थात समाज दाटला भूत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन या चरणांचे मंगल नाम गरज ती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया दे कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदी संन्यासी कौतुक पाहती मन माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती म्हणून या कवी वर्णिती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात जे निज असते समर्थ धन्याच्या पुढे लोटती
पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती, येथे इच्छ मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा. कळवळला मोडली जनांची गर्दी, ते तो येऊन सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एकाशाने अर्धा द्रव्याधिक सारे नेते. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भोकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नकाशी, सूर्यताता अस्तकाशी. तेथून उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपाशी. रात्र होता तयाशी अन्नोदक वर्जित असे जे पातले करू षडना. त्यांची झाली विटंबना. दंडावया कृती संजना अवतरले तीवर्य तयांच्या चरणी ज्यांची भक्ती. ज्यांचे मनोरथ पूर्वी ती पसरली जशी ऐशी ख्याती. त्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदास. स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुराध्याय गौडहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 4 समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. पंचोपाध्याय. श्री गणेशाय नमः. भौकान वैश्वानरा अज्ञातम स्वज्यतम भास्करा पूर्णदाक्षी. परात्परा भक्त खरा सदस्य तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी सो पिता प्रेमळ सत्वर त्यांचे पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणी वारती. स्वामी चरित्र करावया श्रवण. श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहून प्रसंग पूर्ण रास भरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तयार झाले. स्वामी दर्शन ऐसे चोळोपा आदी करू. भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेतली स्वामीकडे. राजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लादले उत्तम. मंडपती भक्त निस्सीम. स्वामी चरणे चित्त ज्यांचे. म्हणती तयासी बडोद्या माझी. अवसरी मल्हार राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी. विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले. आता समग्र बोले नरप्रवार तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाशी जेथे आणि स्वामीशी तरी आम्ही तयाशी इनामदी उभवत. यांचा राखून सन्मान लागले तुतके देऊन. धन विट ही वटपुरी वैकुंठ भवन. वसंता स्वामी होईल कार्य जाणून कठीण. कोणी न बोलती वचन. पुन्हा ऐक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा त्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नरपलागी. परियेसी आपुलकी जरी इच्छा ऐशी. स्वामी माते आणावे वटपुरीशी. तरी मी आणीन तयाशी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नरपवर. तैसा सभागरी समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधायकरिता शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानित होता बहुत आनंदे करोनी. नरपतीसह सकळ जने तपरिताने गौरवनी मधुर वचने यशस्वी होऊन म्हणती दया. बहुत धन देत नरपती. सेवक तरी सांगती जावया अक्कलकोटाप्रती. आज्ञा तात्या साहेब निघाले. चतुर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती. तया ते अक्कलकोटीचे नरपती. स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातली होती त्यांची करती स्वामी सेवा. आणि स्वामी आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळपाधिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया. परित्रांती परमेश्वर प्रयत्न करी हो सत्वर. डोळवणी युक्ती थोर. कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले. त्यांनी संतुष्ट राहावे. सेवेक जणी ऐसे सदा करता ती. करून नाना पक्काने करती ब्रह्मांड भोजने. दिदली बहुसाल दाने. याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करती सर्वदा प्रसन्न व्हावे. भक्त वत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले. द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशी याने काही न झाले. केले कित्युक व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयाशी. मग लढविली एक युक्ती. एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्या जागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्यास. मग राव आदरशी. इनाम देतील तुम्हा ते. मान राहिले दरबारी आणि देतील जागिरी. ऐशी नाना प्रकारे चोळप्पा सांगितले.
दर्वेन सर्व वशा चोळपाशी लागली. अशात यांच्या अंतरी भरवसा झागिरीचा भाऊस आला. मग कोणते एके दिवशी करता असता स्वामी सेवेशी येती राजतया समयाशी आनंदवरती बैसले. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने, कृपाळू होणे समर्थाने बळद्या प्रती चलावे. त्याने माझे कल्याण मिळेले, मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान देते जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांचे हसे करून उच्च चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नरपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढील अध्यायी सुंदर कथा भावना होय श्रुता वक्ता श्री स्वामीराज बदविता निमित्त विष्णुदास असे. ती श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संवाद सदा ऐकोत भक्ती भाविक भक्त. पंचमाध्याय गौडहा शिरस्तु शुभम भवतु. पंचमाध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. षष्ठाध्याय. श्री गणेशाय नमः. धोरणी शिशूंचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामत स्वामी समर्थ पदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णो चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ प्रवृत्ती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुंडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण वारंवार नव्हे तसे. कृपाळू होनी समर्था अवधवावे अपुल्या चरिता. श्रवणे श्रोते यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरूंची घेऊन सुमने त्यासी अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी माझ्यावरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसोनी. मल्हावराविषयी म्हणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून आता यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळपा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणे चितावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख्य त्यांचे. भक्ती नाही अंतरी धांबिक साधनांती करी. तयांची स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांची माजविली डोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण वैसविले. गुरुचरित्रामिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यंग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्यकाराने ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊन बळद्यास काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामीराज प्रसन्न. आता एक व्यक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो नंदमती म्हणून योजली कपटयुक्ती. परी ते सिद्धातेन जाय. असो कोणे एके दिवशी साधवण योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. आंतरराष्ट्रीय समर्थाला गोष्ट विदित राहिली. मेन्यातून उतरले मुक्ती कुलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटते ते केले हात नात्यांनी. या प्रकारे यत्न केले पितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग पैशात घेऊन बडोद्याशी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नरपती प्रयत्न आरंभित पुढती सरतरतीच विचारती. कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव. नरपकार्याचे धरून हावं. आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अनमोल रत्ने देऊन त्याजवळी रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटाशी घेतली समर्थांच्या भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणा डोळा काय. तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलिले. क्रोधावंतरा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची. सत्वर यावी बडोद्यासी देतील कार्य सोडून. साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. हगटीत लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची येऊ कृपा जयावरी. त्यांचे कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद तृप्त होय. महासमर्था भक्तपातका अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णू चैनी मनी वसे. इति श्री स्वामी समर्थ चरित्र आरंभ नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिशोध. षष्ठाध्याय गौडा. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. सप्तमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अग्रहणा लोकपालका सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण श्रुती द्यावे अवदान. श्रवणी सादर
आदर धरावा कलकोटी मालोजी नरपती समर्थचरणी दयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडते यांची श्रवण करती दिवसेंदिवस हेरळी कर्दिक शास्त्रज्ञाशी वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रकृत भाषण वेदांत वारी करून लोका उपदेशिती कैकाचे भ्रम दडविले परधम शंका जिंकिले कुमार्ग वर्ती यांशी आणले सन्मार्ग वर्तकयांनी त्याशी आणावे अकलकोटी हेतू उपजला नरपा पोटी बहुत करुणे खटपटी बुवांशी शेवटी आणले नरपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षून घेतीये रत्नदेंद्र नर मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नरपती बहु सुखावे अमृताना भावती ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात कित्येक संस्कृत प्रकृत वेदांत ग्रंथ होते ते त्यांचे गुरुनी विवरण संतोषिले केले सर्व जन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढले उकात स्तुती करती जनसमर्थ सदा चर्चा वेदांत राजगरी होत असे जे भक्तजनांचे मायर प्रत्यक्ष दत्तांचे अवतार जे समर्थ येतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पाव्या येतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न सती स्वामींशी ब्रह्मपद तत्ताकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर येते राज हसले मुख काय काही न बोलता वारंवार हसे करती पाहुणी ऐशी विस्तृवती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीची याने डोंग माजविले लेतोनी निघाले ब्रह्मचारी आले सतोर बाहेरी लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येती आणि करता त्याची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हावरती पडला असे सत्याची पाहुणी या तुमची अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलवणी पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला म्हणी स्वामीशी तुच्छ मानिती नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करती शेन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशा एक स्वप्न यांशी चमत्कारिक पडल्याचे आपल्या अंगावर व्यक्तिक एकाएकी चढले असंख्य महाविचारी त्यातून एक दश अपना करीतशी ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते ते पारशी जागृत आली त्याशी त्यांनी धोरणी बुवाशी सावध केले त्यावेळी हृदय दडदडा उडू लागले घरमेशीर झाले होले तेव्हा पारशाने कुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगायचा समजत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाची खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छिते तरी स्वामी देखून या वर्षिकांशी काय म्हणती भ्यालासी जरी वृथा भय मानितसी मग ब्रह्मानंद जाणीसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे अशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयची बुवा प्रती पडली खून धरते तात्काळ स्वामी चरण प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला साधित तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गुण ब्रह्मपदायोगी झाले स्वामीचरित महासागर त्यातूनही मुक्ती निवडणं सुंदर त्याची करुणी आहार अर्पी शंकर विष्णू कवी इति स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ